मॅडम, मी चहा पिते हे इंग्रजीत कसे बोलायचे? खूप सोपं आहे बाळा. आय ड्रिंक टी म्हणजे मी चहा पिते. हे वाक्य कसे तयार झाले ते समजून घेऊया. आय म्हणजे मी, त्यानंतर पितेसाठी आपण ड्रिंक या वर्बचे बेस फॉर्म घ्यायचे आहे. आय ड्रिंक म्हणजे मी पिते. आता काय पिते ते सांगायचे आहे. इथे आपण चहा पिते हे सांगायचे असल्याने टी घेतले आहे. आता आपले आय ड्रिंक टी हे वाक्य तयार झाले आहे. जर तुला नेहमीची सवय, नेहमीची कृती किंवा रोजच्या आयुष्यात वारंवार घडणारी गोष्ट सांगायची असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचे आहे. आता ही 2 उदाहरणे बघ. आय ड्रिंक टी एव्हरी मॉर्निंग म्हणजे मी रोज सकाळी चहा पिते. ही माझी नेहमीची सवय आहे. आय ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर एव्हरी डे म्हणजे मी दररोज भरपूर पाणी पिते. ही एक चांगली सवय आहे. लक्षात ठेव, आय सोबत नेहमी वर्बचे बेस फॉर्म वापरायचे असते. म्हणून आय ड्रिंक टी हे वाक्य बरोबर आहे आणि आय ड्रिंक्स टी हे वाक्य चुकीचे आहे, कारण ड्रिंक्स मध्ये एस जोडलेले आहे. आय सोबत एस किंवा ईएस लावलेले वर्ब वापरत नाही. आजचा हा छोटा नियम लक्षात ठेव, मग सिंपल प्रेझेंट टेन्स मधील अशी अनेक वाक्ये तू अगदी सहज बोलू शकशील. अशाच सोप्या इंग्रजीच्या व्हिडिओसाठी लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.